नमस्कार विद्यार्थी मित्र. मागील तासाला आपण सराव संच 2.3 पूर्ण केलेला आहे. आज आपण या ठिकाणी जो नवीन पार्ट पाहणार आहे त्या भागाचं नाव आहे वर्गकरणीचं द्विपद रूप, म्हणजे बायनॉमियल क्वाड्रॅटिक सूट्स. वर्गकरणीचे द्विपद रूप म्हणजे बायनॉमियल क्वाड्रॅटिक सूट्स. बघा, यामध्ये कुणाला म्हणायचं वर्गकरणीचं द्विपद रूप, बायनॉमियल क्वाड्रॅटिक सूट कुणाला म्हणायचं? तर या ठिकाणी दिलंय बघा, इन ब्रॅकेट सूट्स 5 प्लस रूट्स 3 इन ब्रॅकेट 3/4 प्लस रूट्स 5. अशा प्रकारची जी करणी आहे तिला वर्गकरणीचे द्विपद रूप असं म्हणायचं. आता हिला वर्गकरणी काय म्हणतोय तर कोटी ऑर्डर किती आहे 2 आहे म्हणून याला वर्गकरणी म्हणतोय. आणि या ठिकाणी 2 पद आहेत बघा, 2 पद आहेत म्हणून वर्गकरणीचं काय म्हणतोय द्विपद रूप असं म्हणतोय. म्हणजे इन ब्रॅकेट रूट्स ऑफ 5 प्लस रूट्स 3 सेकंड ब्रॅकेट 3/4 प्लस रूट्स 5 is called the binomial quadratic source. Is called the binomial quadratic source. Quadratic म्हणजे ऑर्डर 2 आहे म्हणून क्वाड्रॅटिक आणि 2 टर्म्स आहे म्हणून याला म्हणायचं बायनॉमियल. काय म्हणायचं? बायनॉमियल. त्यानंतर पुढचा पॉइंट जो आहे ते अनुबद्ध जोडी. काय पॉइंट आहे? अनुबद्ध जोडी म्हणजे काय? कॉन्जुगेट पेयर. कुणाला म्हणायचं कॉन्जुगेट पेयर? कुणाला म्हणायचं अनुबद्ध जोडी? तर बघा, कर्णित 5 अधिक कर्णित 3 व कर्णित 5 वजा कर्णित 3 या द्विपद कर्णीच्या जोडीचा गुणाकार परिमेय संख्या आहे. परिमेय संख्या आहे अशा द्विपद कर्णीच्या जोड्यांना अनुबद्ध जोड्या असं म्हणतात. म्हणजे सेमीमध्ये काय म्हणतो बघा, द प्रोडक्ट ऑफ 2 बायनॉमियल रूट्स लाईक roots of 5 plus roots of 3 and roots of 5 minus roots of 3 is a rational number. Hence roots of 5 plus roots of 3 and roots of 5 minus roots of 3 are the conjugate pair of each other. म्हणजे काय बघा, काय म्हणजे या ठिकाणी कर्णित 5 अधिक कर्णित 3 गुणिले कर्णित 5 वजा कर्णित 3 या दोघांचा गुणाकार काय होतोय बघूया. म्हणजे a प्लस बी इंटू a मायनस बी हे कुणाचा अवयव आहे ते आपल्याला माहिती आहे. कुणाचं रे? तर a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर चे फॅक्टर्स आहेत. मग त्याच पद्धतीने a म्हणजे कोण आहे? रूट्स ऑफ 5 आणि b म्हणजे कोण आहे? रूट्स ऑफ 3. म्हणजे काय येणार आहे? रूट्स ऑफ 5 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय? रूट्स ऑफ 3 ब्रॅकेट स्क्वेअर. स्क्वेअरला स्क्वेअर रूट, स्क्वेअरला स्क्वेअर रूट साइन निघून गेलं, राहिले काय? तर 5 मायनस 3 दॅट इज 2. आणि हा जो 2 आहे, हा 2 हा काय आहे? रॅशनल नंबर आहे. म्हणजे काय? परिमेय संख्या आहे. म्हणजे अशा 2 बायनॉमियल म्हणजे काय? 2 वर्गकरणींचा 2 द्विपद वर्गकरणींचा गुणाकार जर या पद्धतीनं परिमेय संख्या येत असेल तर या जोडी जी आहे या जोडीला काय म्हणायचं? अनुबद्ध जोडी म्हणजे कॉन्जुगेट पेयर. म्हणजेच काय? तर फक्त इथं जर अधिक असेल तर कॉन्जुगेट पेयरला मायनस होतं आणि जर मायनस असेल तर कॉन्जुगेट पेयरला काय होते? प्लस होते. अशा पद्धतीनं हा आपण जो सराव संच 2.4 जो पाहणार आहे या 2.4 पाहण्यापूर्वीचा हा थेरॉटिकल पार्ट होता तो आपण आता पाहिलेला आहे. यानंतर आपण सराव संच 2.4 म्हणजे प्रॅक्टिस सेट 2.4 पाहणार आहे. ठीक आहे. आता आपण सराव संच 2.4 म्हणजे प्रॅक्टिस सेट 2.4 मधील क्वेश्चन नंबर 1
हा आपण पाहणार आहे. तर क्वेश्चन नंबर फर्स्ट काय आहे बघा, मल्टिप्लाय. मल्टिप्लाय म्हणजे पहिला प्रश्न आहे गुणाकार करा. गुणाकार करा. बघा या ठिकाणी दोन फ्रुट्स दिलेले आहेत, दोन कर्मी दिलेले आहेत आणि या दोघांचा गुणाकार करायचा आहे. इथं प्रश्न पहिल्यातला पहिला प्रश्न आहे आणि प्रश्न पहिल्यातला हा दुसरा प्रश्न आहे. तर या ठिकाणी मी हा पहिला प्रश्न सोडवायला घेतो. बघा कसं सोडवायला बघा पहिला प्रश्न. तर या ठिकाणी या फ्रुट्स ऑफ 3 न मल्टिप्लाय करायचं आहे. कुणाला? फ्रुट्स ऑफ 7 मायनस फ्रुट्स ऑफ 3 ला. म्हणजे कर्णित 3 न गुणायचं आहे. कुणाला? कर्णित 7 वजा कर्णित 3 ला. बघा काय करायचं आहे या ठिकाणी हा जो कंसाच्या बाहेरची संख्या आहे या कंसाच्या बाहेरच्या संख्येने या कंसाच्या आतील दोन्ही संख्यांना गुणायचं आहे. म्हणजेच काय करायचं आहे, कर्णित 3 गुणिले कर्णित 7 या दोघांचा गुणाकार केला अधिक कर्णित 3 गुणिले वजा कर्णित 3. ओके. मग बघा काय येते, हे सेपरेट होतं ते एकत्र लिहितो. कर्णित 3 गुणिले 7 प्लस इंटू मायनस मायनस अधिक गुणिले वजा वजा कर्णित 3 गुणिले 3 म्हणजे 3 सत्ते 21 फ्रुट्स ऑफ 21 मायनस 3 त्रिक 9 3 त्रिक 9 म्हणजे फ्रुट्स ऑफ 21 कर्णित 21 वजा 9 चं वर्गमूळ ऑर्डर 2 आहे म्हणजे वर्गीय करणी आहे. मग या वर्गीय करणीचं क्वाड्रॅटिक रूटचं हे स्क्वेअर रूट घेतलं की 9 चं स्क्वेअर रूट किती येते 3. म्हणजे आपल्याला गुणाकार कोणाचा करायला सांगितलं होता, याचं उत्तर जे आहे कर्णित 3 कंसात कर्णित 7 वजा कर्णित 3 याचा गुणाकार किती येतोय कर्णित 21 वजा 3. कर्णित 21 वजा 3. अशा पद्धतीनं हे पहिला प्रश्न मी तुम्हाला सोडून दिलेला आहे. आता या क्वेश्चन नंबर फर्स्ट प्रश्न क्रमांक 1 मधीलच दुसरा प्रश्न आपण पाहणार आहोत. काय बघा दुसरा प्रश्न. तर या कर्णित 5 फ्रुट्स ऑफ 5 मायनस फ्रुट्स ऑफ 7 मल्टिप्लाय करायचं आहे. कशाने? फ्रुट्स ऑफ 2. ओके. कंसाच्या बाहेर जी संख्या आहे त्यांना आत मल्टिप्लाय म्हणजे गुणायचं आहे. म्हणजे फ्रुट्स ऑफ 5 मायनस फ्रुट्स ऑफ इंटू फ्रुट्स ऑफ 2 फ्रुट्स ऑफ 5 इंटू फ्रुट्स ऑफ 2. ओके. मायनस फ्रुट्स ऑफ 7 इंटू फ्रुट्स ऑफ 2 मायनस फ्रुट्स ऑफ 7 इंटू फ्रुट्स ऑफ 2. that is fruits of 5 into 2 minus fruits of 7 into 2. That is fruits of 5 into 2 fruits of 10 minus fruits of 14. fruits of 14. आता हे वर्गीय कर्मी आहे, क्वाड्रॅटिक फ्रुट्स आहे, त्यामुळं याचाही स्क्वेअर रूट निघत नाही, 10चं पण निघत नाही, 14चं पण निघत नाही. म्हणून आपला जो गुणाकार होता कशाचा गुणाकार होता, मल्टिप्लिकेशन होतं. कशाचं? तर फ्रुट्स ऑफ 5 मायनस फ्रुट्स ऑफ 7चं मल्टिप्लाय केलं होतं. कशाने? फ्रुट्स ऑफ 2 न. तर याचं मल्टिप्लिकेशनचं जे आन्सर आहे ते किती येते? फ्रुट्स ऑफ 10 मायनस फ्रुट्स ऑफ 14. फ्रुट्स ऑफ 10 मायनस फ्रुट्स ऑफ 14. लक्षात आलंय का तुमच्या? तर सर्व विद्यार्थ्यांनी आता जे आपले प्रॅक्टिस सेट 2.4 मधले क्वेश्चन नंबर फर्स्ट मधली जी 2 एक्झाम्पल दिलेले आहेत सोडवून ती एक्झाम्पल आता तुम्ही तुमच्या वहीमध्ये काय करायचंय लिहून घ्यायचंय. यानंतर आपण 3 नंबरचं उदाहरण पाहणार आहे. घ्या लिहून. यानंतर आपण प्रश्न क्रमांक 1 मधील तिसरं गणित पाहतोय. बघा काय आहे, 3 कर्णित 2 वजा कर्णित 3 आणि 4 कर्णित 3 वजा कर्णित 2
या दोघांचा आपल्याला काय करायचंय, गुणाकार करायचा आहे. हा बघा कसा करता येईल गुणाकार, तर 3 कर्णिक 2 वजा कर्णिक 3 गुणिले 4 कर्णिक 3 वजा कर्णिक 2 या दोघांचा काय करतोय, आता गुणाकार करतोय. म्हणजे पहिल्या कंसामध्ये 3 कर्णिक 2 जे आहे या 3 कर्णिक 2 न गुणतोय कोणाला, 4 कर्णिक 3 ला, आणि पुन्हा एकदा 3 कर्णिक 2 न मल्टिप्लाय करणार आहे कुणाला, मायनस कर्णिक 2 रूट्स ऑफ 2 ला. हा त्याच पद्धतीनं मायनस रूट्स ऑफ 3 इंटू 4 रूट्स ऑफ 3 पुन्हा मायनस रूट्स ऑफ 3 इंटू मायनस रूट्स ऑफ 2 मायनस रूट्स ऑफ 2 म्हणजे मल्टिप्लाय केलंय. काय केलेलं आहे, मल्टिप्लाय केलेलं आहे. मग बघा आता या ठिकाणी पहिल्या या म्हणजे काय केलं, या पहिल्या पदाने याला आणि याला गुणलं, पुन्हा या दुसऱ्या पदानं याला आणि याला काय केलेलं आहे, मल्टिप्लाय केलेलं. ओके, मग आता बघा काय होतंय, 3 गुणिले 4 3 गुणिले 4 गुणिले कर्णिक 2 गुणिले कर्णिक 3 कर्णिक 2 गुणिले कर्णिक 3 प्लस इंटू मायनस मायनस 3 इंटू रूट्स ऑफ 2 इंटू रूट्स ऑफ 2 रूट्स ऑफ 2 इंटू रूट्स ऑफ 2 मायनस 4 इंटू रूट्स ऑफ 3 इंटू रूट्स ऑफ 3 4 इंटू रूट्स ऑफ 3 इंटू रूट्स ऑफ 3 माइनस इंटू माइनस प्लस रूट्स ऑफ 3 इंटू रूट्स ऑफ 2 रूट्स ऑफ 3 इंटू रूट्स ऑफ दैट इज 3 चौक 12 इंटू रूट्स ऑफ 2 इंटू 3 माइनस 3 इंटू रूट्स ऑफ 2 इंटू 2 4 माइनस 4 इंटू रूट्स ऑफ 3 इंटू 3 2 इंटू प्लस रूट्स ऑफ 3 इंटू 2 सेपरेट होतं एकत्र लिहून घेतलेलं आहे 12 इंटू रूट्स ऑफ 6 माइनस 3 इंटू रूट्स ऑफ 2 इंटू 2 4 माइनस 4 इंटू रूट्स ऑफ 3 इंटू 3 रूट्स ऑफ 9 प्लस रूट्स ऑफ 3 दुनी 6 3 दुनी 6 that is 12 roots of 6 plus roots of 6 minus 3 into roots of 4 कर्णी 4 म्हणजे किती येते 2 4 चा वर्गमूळ 2 वजा 4 गुणिले कर्णी 9 म्हणजे 9 चा वर्गमूळ 3 ओके that is त्या दोघांच्यातनं कॉमन कोण निघतोय 12 प्लस 1 कॉमन निघतोय रूट्स ऑफ 6 आत 1 घेतो मायनस 3 दुनी 6 आणि 4 त्रिकोण 12 दॅट इज 12 आणि 13 रूट्स ऑफ 6 मायनस मायनस प्लस 12 चा किती 18 12 चा 18 अशा पद्धतीने हे जे आपलं गणित आहे कोणतं 3 कर्णिक 2 वजा कर्णिक 3 गुणिले 4 कर्णिक 3 वजा कर्णिक 2 चा गुणाकार किती येतोय 13 रूट्स ऑफ 6 मायनस 18 म्हणजेच काय 13 कर्णिक 6 वजा 18 हा याचा काय येतोय गुणाकार येतोय. अशा पद्धतीनं आजचा आपला जो तास होता आपलं जे लेक्चर होतं या लेक्चरमध्ये प्रॅक्टिसचे 2.4 सराव संच 2.4 मध्ये या ठिकाणी मी हा पहिला प्रश्न आजच्या तासाला आपला संपलेला आहे. उद्या आपण याच्या पुढील भाग पाहणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद.